मामा नंबर आहे नंबर असं थोडं सर असं हो थोडा दादा इकडे समोर असे पळे कोण जाय काय स्टेशन मध्ये आहे याला N7 सीट तो अरे तेल भरायला अरे एक किलो 200 लीटर ज्यादा पीछे कोड़ेकर साहब सामने में था कोई भी है मोबाइल में आ जा रहे हैं कोड़ेकर साहब हाथ मत तुम्हाला बघतो मी नंतर सांग पुढे जरा पुढे येऊ का रे बाबा हो हो चार पाच आदरणीय परमवंदनीय परमश्रद्धे नानांचे या ठिकाणी आगमन त्याचप्रमाणे या ठिकाणी पालकमंत्री माननीय आमदार अनुराधाताई चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी संपन्न होईल या ठिकाणी आगमन चलो चलो आगे चलो चला कार्यक्रम सर्व मान्यवरांचे या ठिकाणी आगमन आहे बाजार समितीच्या वतीने सर्व मान्यवरांचं मनपूर्वक स्वागत करतो नाना नमस्कार नाना हो नाना राज्यपाल या ठिकाणी आगमन आहे 5 एकर 12 एकर सेंद्रिय आणि
म्हातारा दगड लावले होते का तू लावले? म्हातारा आहे ना आहे ना? हा म्हातारा थंडा कसं नाना कसं काय हा संस्कृत ऑर्गेनिक फार्म आंबा उत्पादित किया हुआ है और ये आंबा जो है तो ये आम है ना इसको हम कभी रासायनिक खाद नहीं डालते उसको सब ऑर्गेनिक जो गाय का गोमूत्र गोबर इससे वो उसको उत्पादित करते और उसको घास में पकाते उसको ये करते पकाते और फिर वो ग्राहक के इसको लाते हम देखने को लाते तो वो ग्राहक इतना पसंद देता है कि हमको फोन करके पूछते हैं कि वो हमारा आम पूरा ऑर्गेनिक है। आज नाना आए थे यहाँ पे, नाना से मुलाकात हुई आपकी, क्या बोला नाना? नाना हमारे पिताजी के मित्र है, वो RSS के दोनों जब से वो काम करते हैं और वो दोनों भी एक साथ काम करते हैं। मराठीत बोलू शकता, मराठीत नाना आणि आमचे वडील मित्र होते आणि ते जो 18 महिने दोघं जेलमध्ये होते त्यावेळेस पासून त्यांची खूप मित्रता आहे एकमेकाला। नाना आमच्या घरी 2-3 वेळेस येऊन आंबे खाऊन गेले आणि त्यांनीच मला प्रेरणा दिली, नानांनी प्रेरणा दिली की तुम्ही केसर आंब्याचा बाग लावा आणि त्याच्यातून तुम्ही उत्पादित करा। समजा एखाद्या कस्टमरला आपल्याला घ्यायचा हा आंबा त्याने कुठे कॉन्टॅक्ट करावं? त्यांनी आमचा लाखेगावचा पत्ता आहे नहीं उसके अंदर नहीं, हा नंबर यायचा ऋषिकेश वासुंदेकर आणि नंबर दिला। आपलं नाव बोला पूर्ण। माझं नाव सदराव वासुंदेकर आणि माझा ऋषिकेश सदराव वासुंदेकर। ओके। सज्जन नाना मते यांचं या ठिकाणी आगमन आहे। मी विनंती करेन आदरणीय कडाईलाल बिहारीलाल जयस्वाल यांना तर त्यांनी रुपये आणि आदरणीय मते साहेबांचं स्वागत करा। त्याचप्रमाणे या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर विभागीय सहनिबंधक काका है ये, त्यांचं स्वागत करण्यासाठी विजयजी शिरसाट काका है, काका है, नागपुर से आए आप? अच्छा, ये सब महिला बचत गट के माध्यम से बनता है सर। कौन कौन सी चीजें आपके पास में, कौन कौन सी चीजें? ये ज्वारी की भाकरवड़ी गार्लिक वाली, ये गेहूं का चिवड़ा है और ये मसाले वाली भाकरवड़ी ज्वारी की और ये मेथी वाली भाकरवड़ी ज्वारी की और ये बाजरी नाचनी और ज्वारी। तुम्हारा नाम बोलो। हाँ सर, नाम बोलो आपका पूरा। राजू धोटे, नागपुर। काही वर्ष खंड दिला नाही। आंबा महोत्सव 13 मेच्या अगोदर मागणी केली, परंतु त्यांचे कोकणात पुणे आणि नाशिक इकडचं झाल्याशिवाय मला ते शेतकरी देता येणार नाही, वेळ देता येणार नाही, म्हणून आपल्याला थोडं लेट झाला आणि यावर्षी पावसाळा थोडा लवकर सुरू झाला वेळ अमूल्य वेळ। सर आज आंबा की प्रदर्शनी लगी हुई है, क्या कहेंगे, कौन से आंबा आपने लेकर आए हुए? लोकार्पणासाठी या आंबा महोत्सवाच्या पैठण वाडगाव का केसर आम है। अमूल्य वेळ देऊन या ठिकाणी उपस्थित झाली। त्या कार्यक्रमाची आवडली, शेतकऱ्यांचाही उत्साह वाढला, त्याबद्दल मी त्यांचे मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो। इनका स्टॉल लगने वाला है, सबसे विनती है आइए स्वाद चखिए और आम महोत्सव का आनंद लीजिए। आपका नाम बोलिए। संदीप माने। आपका फॉर्म क्या नाम थे? माने फार्म। केसर के अलावा और कोई आम रहता है? मेरा ये स्पेशल केसर का ही आम है। मेरे पास 3000 केसर के खुद के झाड़ और खुद का आम मैं यहाँ आज सर्व परवानगी घेऊन आपण या ठिकाणी काम चालू केलंय। शेतकरी तो ग्राहक मध्यंतरी कार्यकाळ संपला। भाई बोलेगे नहीं? आमदार रामादादा चव्हाण मॅडम, नंदू पटाडे, त्यांचे सर्व सहकारी, पावसाची सुरुवात सुरू झालेली आहे। माझ्या इथे पाऊस पडायला लागलेला आहे। नंदू पटाडेने आम्हाला आंबा महोत्सवाला बोलवलंय। आंबा महोत्सव म्हणजे आंबा खाऊन काहीतरी गोड बोलावं, परंतु नंदूच एवढा कडू बोलला, काय काय प्रॉब्लेम आहे ते सगळं त्यांनी इथे कथन केलं। राधाकृष्ण पठाडे, नंदू पठाडे तिकडे, नंदू काळे दूध महासंघाचे। खरं तर ही मार्केट कमिटी सगळ्यात श्रीमंत आहे,
आणि तुम्ही पाहिलं तर सर्व संचालक सुद्धा श्रीमंत आहे, म्हणून या श्रीमंताच्या लाईफ मध्ये मी कधीच येत नाही. या मार्केट कमिटीमध्ये काय काम चालू आहे, कसं चालू आहे याचा कधी आपण अंदाजा घेत नाही. फक्त एक विश्वास असतो की नाना ज्याच्याकडे लक्ष देतात ते काम चांगलं असेल असा आमचा समज आहे. मला आठवतं, तुम्हाला माहित नसेल, आम्ही नगरसेवक होतो आणि त्यांच्या पक्षाचा एक नगरसेविका होतो. तिने देवगिरी नागरी बँकेतून कर्ज घेतलं. तर नानाने काय करावं, पक्षाची आहे म्हणून सोडली नाही, तर तिच्या घरावर सुद्धा जप्ती आणली होती. आणि जेव्हा तिच्या घरावर जप्ती आणली तर माझ्यावर सुद्धा देवगिरी नागरीचं कर्ज होतं. मी पटकन भरून टाकलं, म्हणलं दुसरी जप्ती आपल्याकडे नको यायला. आणि जेव्हा एक शिस्त लावायचा जेव्हा प्रयत्न होतो त्या टायमाला त्या कमिटीचा चांगल्या प्रकारे व्याप वाढतो. बटाटे तुम्ही सर्व अडचणी सांगितलं, या अडचणी नेहमी असतात, येतात. मूळ जर प्लॅनिंग केलं तर कोणतीही अडचण तुम्हाला येणार नाही. टेंडर काढायचं, वर्क ऑर्डर द्यायची, नंतर बांधकाम परमिशन मागायची, हे सगळं उलटं गाडं चालतं. तुम्हाला जर टॅक्समध्ये माफी पाहिजे होती, तुम्हाला जे काही व्याज लावला होता कॉर्पोरेशनने, आम्ही सर्वांनी कमिशनरला सांगितलं. परंतु आता त्याचे राहिलेले पैसे भरले की नाही मला माहित नाही. तेही पैसे पटकन भरून टाकला. कोणीतरी उद्घाटन झाल्याचं जाहीर करतो. पेट्रोल पंपाला बराच उशीर झाला, पण सहकार्यामध्ये असं घडत असतं. सहकार्याच्या फायदे लवकर मोकळ्या होत नाही, पुढे जात नाही. पण एखाद्या खाजगी माणसाची पेट्रोल पंप असलं तर 6 महिन्यामध्ये त्याचा जो पूर्ण होऊन पेट्रोल विकायला लागतो. आता अशा ठिकाणी सहकार्याला उशीर होणं म्हणजे माझं मत आहे की सहकार्याच्या एकूण उत्पन्नाचा नुकसान होणं आहे. आणि कुठलंही काम असो त्या सहकार्याचं नुकसान होऊ नये हे आधी पहिल्यांदा पाहिलं पाहिजे की कुठल्याही संस्थेचं नुकसान होता कामा नये. आपण व्यक्तिगत लोकांना आधी प्राधान्य देतो आणि सहकार्याला उशिरा प्राधान्य देतो. या गोष्टी घडू नये एवढं माझं मत आहे. आंबा महोत्सव गेली अनेक वर्ष, जवळ 8-9 वर्ष झाले चालू आहे. आणि मला असं वाटतं की या वर्षी उशीर झाला आणि त्याच्यात पाऊस आला. हे जर टेम्परेचर वाढलेलं असतं तर आपल्याला उशीर झाल्याचं कळलं बी नसतं. पण टेम्परेचर खूप डाऊन झाल्यामुळे आपल्याला पावसाळा सुरू झाला असं वाटतंय. अजून पावसाळ्याला उशीर आहे, परंतु या पावसाळ्याचा उपयोग शेतकऱ्याला करता पण येऊ शकतो. कडे एक पेपरला बातमी वाचली मी. आंबा महोत्सव आहे संभाजीनगरमध्ये, काय शासनाचा अत्यंत चांगला उपक्रम आहे. यामुळे शेतकरी डायरेक्ट ग्राहक यांच्याकडे मिलेट असेल किंवा आंबा असेल डायरेक्ट पोचू शकतो. विषमुक्त आंबा ग्राहकाला घेऊन जाण्याची संधी या ठिकाणी मिळते. शेतकऱ्यांना चांगला भाव मिळतो. मी सेवानिवृत्त अप्पर जिल्हाधिकारी आहे, वामन कदम, तालुका औसा, जिल्हा लातूर, मुक्काम पोस्ट कमालपूर. गेल्या वर्षापासून मी या ठिकाणी माझा आंबा घेऊन येत आहे. चांगला भाव मिळतोय आणि ग्राहक देखील अत्यंत समाधानी आहे. किती एकरचा बाग आहे तुमचा? माझी 5 एकरची केशरांब्याची बाग आहे आणि सर्व सेंद्रिय पद्धतीने मी आंबा पिकवतो. पण आता पाऊस येऊ लागला, पावसाच्या अगोदरच पाऊस आला, तो काय नुकसान वगैरे होतं? पावसाच्या अगोदरच माझी बाग आली होती, काढली, निम्मा आंबा बागवानाला विकला आणि स्वतः आणून या ठिकाणी विकत आहे. आणि घरून आंबा विकला, 3 टन आंबा घरून विकलेला आहे. 10 टन आंबा शेतकऱ्याला विकलेला आहे. 5 एकरमध्ये 13-14 टन आंबा झाला मला. चांगला आहे. घरून आंबा भरपूर घेऊन जातात. 25-30 किलो आंबा घेऊन जातात. 2 किलो घेऊन जाणारा माणूस आता 3 वर्षानंतर 25 किलो घेऊन चालला आहे. हो. तर आंबाच कसा आहे, असा आंबा मिळू शकत नाही बाजारात.
सुरू आहे, म्हणजे एक आंबा झालं की समाधान होतं. आपलं नाव सांगा पूर्ण. केशर आंबा रोप राहुरी कृषी विद्यापीठातून नेले होते 2016, 17, 18ला आणि व्यवस्थित निगा करून आंबा आणलेला आहे. आपलं नाव सांगा. वामन कदम, सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी, उपायुक्त पुरवठा विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद, छत्रपती संभाजीनगर. सर आज काय बोलणार सर, आज महामारी रामपूरला इथं आले होते पेट्रोल पंपांवर आणि इथं आंबा महोत्सव या उद्घाटन झालं, काय बोलणार? दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आंबा महोत्सव या ठिकाणी पणन मंडळ आणि मार्केट बाजार समितीच्या वतीनं या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. आणि या मुद्दामून आंबा महोत्सवासाठी बाजार समितीने उभारलेल्या पेट्रोल पंपासाठी राजस्थानचे राज्यपाल सन्माननीय बागडे साहेब यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम आयोजित केला होता. तर याला प्रामुख्यानं आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री सन्माननीय शिक्षक साहेब, आमदार सन्माननीय अनुराधाताई चव्हाण, सन्माननीय या ठिकाणी खासदार साहेब, सगळीच मान्यवर या ठिकाणी आयोजित केलेली होती. सन्माननीय मंत्री सर्वेसाहेब, सन्माननीय माजी मंत्री केंद्रीय दानवे साहेब, सगळ्यांना या ठिकाणी बोलवण्यात आलेलं होतं. पण काही वेळेअभावी काहीच या ठिकाणी शक्य झालं नाही. परंतु या बाजार समितीसाठी प्रामुख्यानं नानाचं जे योगदान आहे आणि बाजार समितीवर नानाचं विशेष प्रेम आहे की नानाने छोट्या मोठ्या सगळ्या अडचणी बाजार समितीला अडचणी सोडवण्यासाठी समर्पित भावनेतून या ठिकाणी काम केलेलं आहे. या बाजार समितीवर त्यांना या ठिकाणी बोलून आणि सगळ्या मान्यवरांनी आपल्यासह या ठिकाणी वेळ दिला. मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि प्रत्येक शेतकऱ्यांना आपला आंबा बाजारात स्वतः विकता यावा, ग्राहकाशी संवाद साधून आणि आपल्या आपल्या फळाची चव त्याच्यामध्ये केसर जरी असला परंतु त्याची चवसुद्धा त्या मातीवर, त्या पाण्यावर त्याची अवलंबून असते. म्हणून शहरातल्या मोठं शहर आहे आपलं संभाजीनगर, छत्रपती संभाजीनगर मोठं शहर असल्यामुळं या ठिकाणी ग्राहकांना आपला आंबा, खाण्यासाठी लागणारा आंबा योग्य दरात मिळावा. आणि शेतकऱ्याला बी या ठिकाणी जे शेतकरी आलेले आहेत यांनाही वाटतं की आपला डायरेक्ट माल या ठिकाणी आंबा विक्री या ठिकाणी ग्राहकाला मिळतो. आणि या आंब्याची चव हा 27 तारखेपर्यंत राहणार आहे. गरज पड़ी से अपन तो अजून वेळ वाढवू. सर लेकिन एक सवाल ऐसा है कि पहले बेमौसम बारिश से जो है तो शेतकरी परेशान है, जो अम्बे के शेतकरी है, और यहाँ पे आने के बाद भी उनको तकलीफ का सामना करना पड़ रहा है. आपने टीनों का शेड नहीं लगाया, क्या आपके पास बजट नहीं था या उनको तकलीफ देना चाह रहे थे? हमको 35,000 रुपये पणन मंडल देता है. हाँ. हमारे और से अभी बोला हुआ है सब शेड के ऊपर दिन नहीं तो अपने क्या बोलते हैं ताड़पत्री डालने का प्लानिंग करे हुआ है थोड़ी देर में. लेकिन मौसम सर पिछले 8 दिनों से खराब चल रहा है और बारिश कंटिन्यू चालू है, तो आपने पहले क्यों नहीं किया ये? बारिश क्या कम ज़्यादा होते रहता ना. बारिश का ऐसा थोड़ी सीजन नहीं ना बारिश का, अभी बाकी है. माहौल खराब हो गया था, वो हिसाब से अपन अभी आज ऊपर ताडपत्री डाल रहे. हे जवळपास आपल्याकडे 28 शेतकऱ्याची नोंदणी आहे. आतापर्यंत 30-35 आलेले. मिलेट आणि आंबा महोत्सव असा दोन्हीचा एकत्रित कार्यक्रम आहे. हा कार्यक्रम चांगल्या प्रकारे या ठिकाणी आज झाला आहे. पेट्रोल पंपाचे उद्घाटन जनतेच्या सेवेसाठी या ठिकाणी मार्केट यार्डात आपण उपलब्ध करून दिलं आहे. याच्यासाठी सर्व शेतकरी, व्यापारी, सगळ्या ग्राहक यांचं सगळ्यांचं पत्रकार बंधूचं या ठिकाणी मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. धन्यवाद. मी सभापती राधाकृष्ण पठाडे, संभाजीनगर बाजार समिती.